आपण आज माघ शुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिनी या धरातीर्थावरती आहोत आणि धरातीर्थ हे लक्षावधी अशा धारकऱ्यांमुळे शिवभक्तांमुळे आणि ज्यांच्या अंतःकरणात शिवभक्तीशिवाय अन्य काही नाही अशा वीरांच्यामुळे हे पावन झालेलं आहे। या धरातीर्थावरती आज आपण सगळ्यांनी गुरुजींची अमृतवाणी ऐकलेली आहे। या अमृतवाणीतून आपण फार मोठा बोध घेतलेला आहे। या निमित्ताने आणखीन 15 दिवसांनीच येणारी धर्मवीर बलिदान मास हा सुरू होतोय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं रूप आहे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा बीजमंत्र हा देश हा अंगीकारणार आहे की ज्याच्यामुळे हा देश पुनरुत्थित जगद्वंद होणार, सर्वात पराक्रमी बनणार, सर्वात गुणवान आणि तेजस्वी बनणार। यासाठी हा बीजमंत्र शिवाजी आणि संभाजी तो आपण अंतःकरणात साठवावा। यासाठी आपण संभाजी महाराजांचं दिव्य चरित्र ही आपल्या अंतःकरणात बाळगावं। यासाठी कुमार शंकर यांनी परम आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली एक पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। कधीच अल्लाह की सल्तनत बन जाती थी। याला पुरावा काय? अरे 300 वर्षापूर्वी तो बलुचिस्तान, तो अफगाणिस्तान हे 100% हिंदू होता, हा 100% मुसलमान झाला। का झाला त्याचं उत्तर तडक सांगतो तुम्हाला। तिथं हे शिवाजी संभाजी नावाचं महामृत्युंजय, महासंजीवनी, महाअमृत बी जन्माला आलं नाही म्हणून हे जसं सत्य आहे की काशीजी की कला जाती मुसलमान मस्जिद होती, शिवाजीने होते तो सुन्नत होती सबकी, तसंच हेही सत्य आहे। कोणतं सत्य आहे? काशीजी की कला जाती मुसलमान मस्जिद होती, संभाजी महाराज न बलिदान होते तो सुन्नत होती सबकी।